चला मॅचला सुरुवात करा। सन्माननीय गिरीश दादा पाटील माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिंचावली खांडपे त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आहे। सरपंच चषक 2025 नुशक्ती मित्रमंडळ चावे आयोजित अर्थातच चावेकरांचं हे आयोजन। मॅच ऑन, खेळाला सुरुवात। षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल। मॅच ऑन, षटकातील पहिला बॉल। पहिलाच बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय। यस, धाव मिळणार नाहीये आणि या मॅचच्या माध्यमातून मिड स्पोर्ट कव्वा टीमला फायनलाइज केलं जात आहे। ड्रेसिंग जी आहे ती कंपल्सरी नाहीये। स्वप्नील गोतारने एसटी रक्षकाच्या मागे आपण पाहतोय ड्रेसिंग जी आहे ती अनकम्प्लीट आहे। सो 2 धावांचा पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल। पहिल्या ओव्हर नंतर ती पेनल्टी आम्ही या ठिकाणी प्लस करू। हवा तसं संपर्क नाहीये। स्क्वेअर लेगला चुकी झाली आहे त्या ठिकाणी। एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न। 2 धावा पूर्ण होत आहेत। ओव्हर थ्रो चुका पाहायला मिळतात त्या ठिकाणी। 3 धावा कंप्लीट झाल्या। जय त्या ठिकाणी होता, जयच्या माध्यमातून ही चूक आपल्याला पाहायला मिळाली। मात्र टीमला जर विजय मिळवायचा असेल ना तर जय या प्रकारचं क्षेत्ररक्षण जे आहे ते आवश्यक नसेल, कारण तुम्ही ज्यांच्या सोबत खेळताय ना त्या टीमने आज संपूर्ण दिवस गाजवला या ठिकाणी। बादल असेल, घनश्याम असेल, राजा असेल, भावेश असेल, चांगलं क्रिकेट संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय। अर्थातच या टीमला हलक्यात घेऊन चालणार नाहीये। षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय। मिडल ऑफ द बॅट, बॉल आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी षटकार। सन्माननीय निखिलजी पाटील व्यासपीठावर आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया। मी नयन शेल्लर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण निखिलजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे। सन्माननीय देवेंद्र पाटील साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या। यस, समोरच्या कारमध्ये आहेत। बोलिया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत। अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। टीम सोनू आई वडूनगरच्या बाजूने या बलेचा बॉल भरपूर चांगला होता। शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। आतापर्यंत 13 धावा धावफलकावर आहेत। किरण मडवीचं हे षटक आपण पाहतोय। या बॉलस देखील हुक केलाय द स्टाईल ऑफ रोहित शर्मा। बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डिफाइन लेग सी मारे शबार। 4 धावा, चौकार। अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय। किरण मडवीवर हे आक्रमण पाहायला मिळाला। पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती। धावा धावफलकावर आहेत 17 धावा आणि पेनल्टीच्या 2 धावा ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी प्लस करतोय। तर आता मात्र धावा झाल्या आहेत 19। अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते।
नक्कीच त्या दरम्यान या ठिकाणी आपण शुभ आगमन पाहतोय. सन्माननीय शरद पाटील साहेबांचे सुपुत्र देवेंद्र पाटील गोंदाडे गावचे उद्योगपती आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सरपंच चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वर नवीन गोलंदाजी मध्ये पहिलं परिवर्तन. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतात. घनश्याम साठी ऑन साइड ला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. धीरज बॉलिंग ट्रॅक वर पहिला बॉल. या बलेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतात त्या ठिकाणी, मात्र बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. या षटकाची सुरुवात 4 धावांसोबत. धावफलक 23 वर पोहोचलाय. नक्कीच अगदी चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, बीट झाला फलंदाज, बीट झाला यष्टी रक्षक आणि त्या दरम्यान डायरेक्ट हिट देखील केलाय, परंतु सुरक्षित आहे फलंदाज. यस बॅट कट होतो, पंच दर्शवतो त्या ठिकाणावर ना सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चालू मॅच सरपंच चषकामधील सेमीफायनलची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. जय बजरंग पुंडास टीम समोर कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मात्र या मॅचच्या माध्यमातून मिळेल. धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल प्ले अँड मिस मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. प्रयत्न जे आहेत ते अधिक करावे लागतील. तुम्हाला जर पुंडास टीम समोर फायनल मॅच खेळायची आहे तर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि तसंही ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. परंतु अधिक प्रयत्न कोणत्या टीमच्या बाजूने केले जातील पाहूया. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला प्रहार चाललाय, तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी. बादलने तर आज भरपूर इम्प्रेस केलाय. काय कमालीची फलंदाजी करतोय. वारंवार मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय. ही चांगली बाब वडुनोगा टीम साठी. धावफलक 6 ने पुढे सरकलाय. 3 नॉट 30 धावा धावफलकावर. बघा समोरच्या दिशेने या पुंडास टीमचे खेळाडू प्रेक्षक आहेत. त्या ठिकाणावरनं थोडी जागा ठेवा. आमच्या पाहुण्यांच्या कार्स त्या ठिकाणी येतील. सो प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. या बॉलर्स देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय. 32 धावावर. समोरच्या दिशेने पुंडास टीमचे काही खेळाडू प्रेक्षक उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीने की आमच्या पाहुण्यांच्या कार्स त्या ठिकाणावर येतील. सो आपण थोडी जागा ठेवा. त्या दरम्यान हा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद बादल बॅक टू द डगआउट.
दोन षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 1 गडी बाद 32 धावा. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे दीपक बोंबे साहेबांचं. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. दीपक बोंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेबांचे अगदी जवळीक आहेत. आज मात्र या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून धावा खर्च झाल्या आहेत 32. पहिलं षटक 17 धावांचं, दुसरं षटक 13 धावांचं आणि त्यामध्ये 2 धावा पॅनल्टीच्या. आता मात्र शेवटचं अंतिम षटक. पहिले 2 गोलंदाज थोडी मागडी गोलंदाजी करतात हे पाहता मात्र टीमच्या कॅप्टनने जबाबदारी स्वीकारली आहे. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी विकी म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल सोनू आई वडूनगर टीमच्या बाजूने. षटकातील पहिला बॉल फुलटॉस आहे, उडवलाय ऑफ साइडला. खाली क्षेत्र निवडला, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा चौकार. गेली आणि त्यावर आलाय घनश्यामचा बाट मधून हा चौकार. चांगली सुरुवात या षटकाच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. फलंदाजांच्या बाट मधून या बॉल समोरच्या दिशेने मिडल ऑफ द बाट झालाय. मोहोर उमटली 6 धावांची. बॉल निघून जातोय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जबाबदारी जरूर स्वीकारली होती, परंतु ती जबाबदारी स्वीकारत असताना विकी म्हात्रेवर देखील आक्रमण झालंय. पहिला 2 बॉलवर 2 मोठे फटके, 1 चौकार, तर त्यानंतर मात्र हा षटकार. घनश्याम पुन्हा एकदा सज्ज झालाय. या बले सप्लाइड ऑन बाट शिकारा आणि त्यानंतर मात्र यष्टांचा भेद. त्रिपलाची फलंदाज बाद घनश्याम. झाला. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून सोनू आई वडूनगर टीम साठी पप्पा दादा काबूकर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. नक्कीच सेमी फायनल मॅच आपण पाहतोय, परंतु त्याआधी आपण फायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी 4 रन्स कंप्लीट करण्याचा जो एक वेगळा उपक्रम या ठिकाणी केला ते पाहता मात्र त्यांचा कॉल जरूर आम्हाला आला होता. थोडी शंका जरूर त्यांच्या मनामध्ये देखील होती, परंतु वळूया आपण मॅचच्या दिशेने. विकी म्हात्रे विकेट काढली त्या ठिकाणी. घनश्यामची अगदी महत्वाची विकेट. या वेळेस बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, परंतु दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. दिनेश भोईर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 43-43 वर पोहोचलाय. या बॉलर्स देखील अजून एक खराब चेंडू त्या ठिकाणी. डावी स्टिक सोडून चेंडू हाताला होता. वारंवार बॉलला गती देण्याच्या प्रयत्नात मात्र नियंत्रण थोडं बिघडलंय.
वाईट बॉल हाताळले जातात विकी म्हात्रेच्या माध्यमातून. पुन्हा विलेज कडनं विकी पुन्हा एकदा बोलतोय. या वलेस इनसाइड आउट खेळून काढलाय. हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. धावफलक 4 ने पुढे सरकला. यस जय जाधव 48 धावा झाल्या आहेत. मात्र या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ कंप्लीट होणं बाकी आहे. अर्थातच 2 बॉल बाकी आहेत. विकी म्हात्रे पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार झालाय. उंचच उंच आणि लांबच लांब बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. भावेश भगतच्या बाट मधून हा षटकार. अतिशय दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर हा प्रहार झाला होता. षटकातील शेवटचा बॉल. बॅटची कडा लागली. यस विकेट. भावेश भगतला मैदान सोडावं लागेल आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 54 धावा धावफलकावर. 55च लक्ष या ठिकाणी उभं केलंय. यस 55 धावांचे लक्ष जरूर उभं आहे, परंतु हेही विसरून चालणार नाहीये. मिडस्पोर्ट कवाड हा संघ नक्कीच कवाड अंबाडी गटातील टॉप संघ आहे. त्या टीम मध्ये देखील फलंदाजी चांगली आहे. विकी म्हात्रे आहे, त्यानंतर नक्कीच निलेश गोतारणे, स्वप्नील गोतारणे आणि खास करून किरण मडवीवर जबाबदारी असेल. तर ती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडली जाईल आपण पाहणार आहोतच. 55 धावांचा पाठला कशा प्रकारे होईल आपण ऐकणार आहोत. मात्र त्या दरम्यान व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण बोलूया. व्यासपीठावर काही स्वागत सत्कार त्या ठिकाणी केले जातील. व्यासपीठावर सन्माननीय शरद पाटील साहेबांचे सुपुत्र अर्थातच गुंदाडे गावचे उद्योजक देवेंद्र पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण दादांना सन्मानित करूया. मी चेतन पाटील कॅन्डीबाई आणि सोबतच नितीन पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. गुंदाडे गावचे उद्योजक सन्माननीय देवेंद्र दादा पाटील त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. चेतन पाटील कॅन्डीबाई आणि सोबतच नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी होत आहे. मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंट ज्याच्या बलेस या ट्रॉफीकडे पाहिलं जाईल त्या बलेस त्यांना या स्पर्धेची आठवण येईल यात काही शंका नाही आहे. नक्कीच उद्धव गटाचे नेतृत्व करतात ते अगदी युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सन्माननीय दीपक दादा बोंबे हे देखील उपस्थित आहेत. माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेबांच्या अगदी निकटवर्ती दीपक दादा बोंबे यांना देखील आपण सन्मानित करूया. मी विनंती करतोय चेतन पाटील सोबतच नितीनजी पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सरपंच चषक 2025 ला त्यांची सदिच्छा भेट आपण पाहतोय. आयोजकांच्या वतीने योग्य तो मान सन्मान त्यांना या ठिकाणी दिला जात आहे. कॅन्डी कॅन्डी धन्यवाद. स्वागत सत्कार झाले आहेत. आपण वलुया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 18 बॉल मध्ये 55 धावा काढायच्या आहेत मिडस्पोर्ट कव्वाड टीमला या स्पर्धेतील फायनल मॅच खेळण्यासाठी. तर त्या विरुद्ध विचार केला तर 18 बॉलवर 55 धावा रोखायच्या आहेत वडुनवगा टीमला.
रोखल्या जातील का की त्या उलट काढल्या जातील आपण ऐकूया द व्हॉइस ऑफ किरावली निकेश राऊत यांचा गोड आवाज. थैंक यू सो मच संदीप जी बखारी सर. स्पर्धेचा सेकंड सामना फायनल से पहिले फायनल. पहिला चेंडू गोलंदाज राजा राईट आर्म ओव्हर द विकेट किरण मडवीसाठी चुकी घडलीये. झेल सुटलाय कोणाचा किरण मडवी सारख्या फलंदाजाचा. हा झेल कधीही कोणत्याही क्षणी महाग पडू शकतो टीम वडुणगाव टीमला. कारण मिस स्पोर्ट्स कव्हरचा विचार केला तर किरण मडवीला शेवटच्या चेंडू पर्यंत मैदानावर स्थिर राहणं गरजेचं. कारण आव्हान मोठं ठेवलं गेले 55 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिल्या चेंडूवर संधी चालून आली होती इनफिल्ड मध्ये चुकी घडलीये. पहिलं जीवदान मिळालंय किरण मडवीला. नेक्स्ट बॉल राजा. आता मात्र फुलटॉस चेंडू दुसरी संधी दुसरा झेल सुटतोय दुसऱ्या चेंडूवर. काय घडतंय मैदानात. किरण मडवी सारख्या फलंदाजाचा दुसरा झेल सुटला गेलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजेच बिनबाद 2. राजा नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा प्रहार चढवला गेलाय स्वतः गोलंदाज मात्र चांगला बॅकअप मिळाला आणि बाद झाला. किरण मडवी बॅक टू द डगआउट. नंबर 3 धीरज या फलंदाजाला पाठवलं गेले कर्णधाराकडनं. पहिल्या 2 चेंडूंवर संधी निर्माण झाली होती मात्र 2 झेल सुटले होते. अखेरता तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज राजा याने. किरण मडवी सारख्या फलंदाजाला बाद केलंय तंबूच्या अस्याला पाठवलंय. नेक्स्ट बॉल आता मात्र मिड विकेटच्या दिशेने खिलून गाडलेला चेंडू निघून जाईल सीमा रेषा बाहेर. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रातून मिळतील त्या 4 धावा. पहिल्या चेंडूचा सामना केला होता धीरज याने. चांगला चौकार आला होता ज्याच्या बॅट मधनं यावेळेस बेगना स्ट्रोक बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय धीरजाच्या बॅट मधनं आणि धावसंख्या असेल ती म्हणजेच डबल डिजिट स्कोर मध्ये 10. रजा घेताना देवेंद्रजी पाटील अर्थातच भैय्यो आमचे लाडके या स्पर्धेला भेट दिली. या सरपंच चषक 2025 ला भेट दिली. नक्कीच विशेष आभारी होतो न्यू शक्ती मित्रमंडळ सावे. नेक्स्ट बॉल राजा. आता पुन्हा एकदा चेंडू हवेत धीरज लागणारा दुसरा धक्का. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या गोलंदाज राजा याने. धावांचा विचार केला तर 10 धावा नक्कीच खर्च केल्यात. आता मात्र समीकरण बदललंय. 12 चेंडू 45 धावांची गरज असेल. टीम वडुणगाव आपला दुसरा गोलंदाजी ट्रॅकवर त्वरित आणायचा आहे. यानंतर आपल्याला फायनल आपल्या भेटीस येणार आहे मित्रांनो. नंबर 4 विकी मातेला पाठवलं गेलंय. स्ट्राइक एंड वर असेल फलंदाज वैभव.
12 चेंडू 45 धावांची आता गरज असेल. सांघिक का दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. निर्णायक षटक असेल हे वडूनवगर आणि मित कवाडसाठी. घनश्याम राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र हलक्या हाताने पुश केलेला चेंडू काव कॉर्नरच्या क्षेत्रात थोडं फंबल झालं, त्याचाच फायदा घेतला गेला. या दोन्ही फलंदाजांकडनं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेलेत. वैभव आणि विकी मात्रेकडनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2-12. षटकातील पुढचा चेंडू घनश्याम. यावेळेस हॅलो चेक. यावेळेस देवष्टीचा वेध घेणारा चेंडू एक सिंगल धाव मिळते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. आतापर्यंत दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूंवर प्रभावित केलंय घनश्याम याने. चांगले चेंडू हाताळलेत. आता मात्र पुढ्यात ठेवण्यात आला होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू हवेत झेल पकडला गेलाय आणि विकी मात्रेचा संपलाय खेळ. तिसरा धक्का लागलाय मित स्पोर्ट्स कवाड टीमला. विशाल याला पाठवलं गेलंय. धाव संख्या स्थिर असेल ती म्हणजेच 3-13 टीम मित स्पोर्ट्स कवाड. आता मात्र अडचणीत सापडलाय कवाड संघ. स्टेप आउट केलं होतं, प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू आलाय, चौथा चेंडू आलाय निर्धाव. इथनं कमबॅक करेल का मित स्पोर्ट्स कवाड? कमबॅक करून देईल का फलंदाज विशाल आणि वैभव? महत्वपूर्ण लढत असेल दोन्ही टीम साठी. मात्र या मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम वडूनवगरने. प्रथमतः फलंदाजी करत असताना तब्बल 54 धावा कुठून काढल्या होत्या. त्याच दरम्यान हा देखना फटका. चेंडू आउट ऑफ दी पार्क पाठवला दुसऱ्या प्लॉट मध्ये. येतोय षटकार. संख्या झाली ती म्हणजे 3 बाद 19. धावफलकाचा विचार केला तर अजूनही 36 धाव्यांची गरज असेल, कारण आव्हान खूप मोठं उभं केलं होतं टीम वडूनवगरने. नेक्स्ट बॉल घनश्याम. आता मात्र स्विचिटचा प्रयत्न फंबल झालाय आणि चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा बाहेर मिळतील त्या 4 धावा. तेवीस. समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि तब्बल 32 धावेंची गरज असेल. गिरीश राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू लोअर फुल टॉस
शरीरावर जाऊन आदळणारा चेंडू त्यावर मिळते एक सिंगल धाव. आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 24. येणारे 5 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. आता मात्र मिस स्पोर्ट्स कव्हर साठी हा सामना कठीण झालाय. ड्रायव्हिंग सीट वर असेल वडुनवघर. प्ले अँड मिस निर्धाव चेंडू आलाय. पुढचा चेंडू गिरीश याचा राईट आर्म राऊंड द विकेट. प्रहार चढवला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू आउट ऑफ दी पार्क. मिळतील 6 धावा. नंबर 6 अजय याला पाठवलं गेलंय. मात्र जवळजवळ हा सामना वडुनवघर टीमच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस सुद्धा कनेक्शन चांगलं आहे. मात्र चेंडू हवत असेल. आणखी एक झेल पकडला गेलाय. अजय होतोय बाद. लागणार आणखी एक धक्का. ड्रायव्हिंग सीट मध्ये थट्टात प्रवेश करेल आता मात्र टीम वडुनवघर. कारण धावफलकाचा विचार केला. खूप मोठा धावफलक ठेवलं होतं टीम मिस स्पोर्ट्स कव्हर समोर. या बॉल नंतर जय बजरंग पुंडास टीमचे कॅप्टन आपण आपला संपूर्ण संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फायनल मॅचच्या आधी या ठिकाणी राष्ट्रगान वाजवलं जाईल. अर्थातच त्यानंतर आपण फायनल मॅच घेणार आहोत. सो कोऑपरेट करा. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम सोनू आई वडुनवघर. वेल प्लेड. बघा भावेश आपण त्या ठिकाणीच थांबा. यस लाईन अप करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. सो प्लीज कोऑपरेट.